वसंत दत्तात्रेय भगवान की जय। शिव महापुराण भगवान की जय। हर 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला। 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 ओम नमः शिवाय। 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 गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। नागेन्द्र
दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय अनंत कोटी ब्रह्मांड आशुतोष अशा भगवान शिवशंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। महात्मा बसवेश्वर मन्मथ माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली या संतांच्या चरणी दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। माझे गुरु माझ्या या देहाचे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परात्पर बाबा रासलिंग शिवाचार्य परात्पर बाबा यांच्या चरणी नतमस्तक हो। ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील माझे सासू माझे पती परमेश्वर यांच्या चरणी नतमस्तक हो। ओम नमः शिवाय अधिष्ठान व नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपानुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संयोजक महेश स्वामी व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्याही चरणी नतमस्तक हो। शिव महापुराण कथा 18 पुराणांचा राजा शिव महापुराण 6वा दिवस 3 कथा होतात त्यातली उद्या एक कथाची सांगता 7-21 असं असतो 7 दिवसाची एक त्याच्यामधलं उद्या 7 दिवस बघता बघता म्हणजे आमच्या निरोपाची पहिली वेळ आलेली। आता आम्ही पाहुणे नाही राहिले आता आम्ही तुमचेच पाहुणे किती दिवसाचे 3 ते 4 पण आम्हाला किती दिवस झाले इथे संपलं। तुम्ही म्हणाल इथे येऊ काय पुण्याचे व्हायला काय असं नाही ज्यामध्ये फक्त शिव महापुराण कथाच नाही तुम्ही आज शिव पाठाचा सुद्धा किती आनंद घेतला ज्यामध्ये रुद्र पठण कार्यक्रम आहे ज्यामध्ये उद्याचा कार्यक्रम प्रत्येक महिलांनी सहभागी व्हावं असा कार्यक्रम आहे। अखंड सौभाग्याचं दान माता भगवतीला मागण्यासाठी आपण आपल्या जवळ जर काही आपला कुलदैवत असेल चांगलीच गोष्ट आहे। ताईंना तर सांगितलं ऑप्शन दिले ऑप्शन कारण गुरुकडे नाही तर जंगमाकडे अनेक ऑप्शन असतात। कार्यक्रम फक्त भागवून घ्यायचं बघता प्रत्येकाने सहभागी व्हावं हे त्यांचं म्हणणं असतं म्हणून त्यांना चर म्हटलेलं आहे। चराचरावर प्रसार प्रचार करण्यासाठी जंगमाची नियुक्ती झाली। त्यांनी सांगितलं कुलदेवीचा टाक नसला तरी मूर्ती नसली तरी 1 रुपया कारण ती सुद्धा एक लक्ष्मी आणि माता भगवतीला 108 नाव 108 घेतात नाही का 108 ना सहस्त्र ललिता सहस्त्रनाम स्तोत्र त्यामध्ये सुद्धा भगवतीची स्तुतीच आहे। त्या भगवतीच्या स्तुतीमध्ये त्या भगवतीला टाक जर असेल टाकावर किंवा मूर्ती जर असेल तर पायापासून अगदी मस्तकापर्यंत एका 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 मंत्राने कुंकू वाहिलं जातं आणि ते कुंकू आपण दररोज लावलं पाहिजे। पण आता असं झाले कुंकावाली गेली टिकलीवाली आली बाथरूम मधली पण सुवासिनी झाली
कुंकावाली गेली आता तुमच्यासोबत, मला सुद्धा तसा अधिकार नाही, कारण मी सुद्धा टिकली लावली. अगोदर असावं मग बोला, म्हणून मी जास्त विषय 2 दिवस झाला घेतला नाही. पण आता उद्या कार्यक्रम आहे म्हणून आम्ही नवीन घेतला. कुंकू सुद्धा तसं शुद्ध असलं पाहिजे हळदीचं. काय सांगावं, इथं नाही पुण्यामध्ये, पण गावाकडं तर असं रमवून टाकतात ना, बघायचं काही कामच नाही. म्हणून कुंकू सुद्धा शुद्ध असलं पाहिजे, जे की आपल्या शरीराला इजा झाली नाही पाहिजे, हळदीपासून युक्त झालं पाहिजे. ज्या कुंकाचा हातावर घेतलं तरी हळदीचा वास येतो, त्याला हळदीचं कुंकू म्हणतात. असं पवित्र असं कुंकू उद्या कुंकुमार्चनसाठी किती तळमळ आहे हो, कोणाची एवढी तळमळ असणार आहे. खरंच आम्हाला ज्यावेळेला असे कुठं कार्यक्रम होतात ना, तर आम्हाला तपास करावा लागतं की असे कार्यक्रम कुठं होतात, आणि मग त्या ठिकाणी स्वतः स्वखर्चानं धावत पडत जाऊन आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेत असतो. आम्हाला पण घ्या ना त्याच्यामध्ये. तुम्हाला इथं 8 दिवस झालं फक्त नाव द्यायचे, हो काय करायचं दुसरं, ते सुद्धा ते म्हणतात की नियोजन करायचंय, त्याच्यासाठी नाव द्या. एवढी सुविधा तर मी पुण्यातच बघितली. मला असं वाटायला लागले की गाव सोडून द्यावं, पुण्यातच येऊन राहू. एवढी सुविधा पुण्यामध्ये म्हणल्यानंतर, कारण एवढी नाही, आम्ही घेतो ना कार्यक्रम, आम्ही सुद्धा घेतो कुंकुमार्चन कार्यक्रम, पण आम्हाला नाही का सहभाग एवढा कुणी मागे लागत नाही. आम्हाला तपास करावा लागतो, मग जावं लागतं. तुम्हाला किती दिवस झालं सांगत आहे, आज प्रत्येक माऊलीनं, मी सुद्धा उद्या सहभाग होणार आहे. आज तुम्ही म्हणताल असंच म्हणतात, मी येतच नाही, पण नाही, शिवपाठ खेळून तुम्हीच विचार करा, पावलं घेऊन मला व्यासपीठावर बसून पुन्हा 2 तास बोलणं शक्य आहे का? पावलं खेळून, म्हणून मी खरं तर इथं आले नाही. पण तुम्ही त्याचा आनंद घ्यावा, कारण मला माहिती आमचे तळीकर आंबा ते आनंद देणारच आहे. रोहिणी ताई आहेतच, जया नागोशे काकू आहेतच, त्यांना येतातच 14 पण ते करून हे करणं शक्य नाही, म्हणून मी थोडंच सहभागी झाले नाही, बाकी काही नाही. पण तुम्ही तरी आनंद घ्यावा अशी माझी इच्छा. तसं उद्या प्रत्येक महिलांनी अगदी आनंदाने रोहिणीताईकडे जायचं, आमच्या देशमुखीताईकडे जायचं. अहो कुणाच्या भाग्यातही हे कुंकुम अर्चन करणं, काही गोष्टी भाग्यानं मागून घ्यावं लागतात बरं का, काही गोष्टी भाग्यानं मागून घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी सुद्धा भगवंताने आपल्यासाठी एक संधी दिलेली. ती संधी प्रत्येकाला नाही, ती संधी फक्त आपल्या नशिबात आहे. म्हणून प्रत्येक माता भगिनीनं उद्या याच्यामध्ये अगदी उत्साहामध्ये कार्यक्रम संपला की नाव द्यायचं, कार्यक्रम संपला की नाव द्यायचं, आणि उद्या काय लागतंय ते सांगणारच आहे, यायचं मस्तपैकी सहभाग व्हायचं. होणार ना? किती जण होणार सांगा बरं? फक्त एवढे, मधले बाकीचे थोडे थोडे हात खाली येते काय, ते काय करणार आहे? दुपारची झोप, आराम दुपारचा. अहो 1 दिवस आराम घेऊ काय, घेणार मग सगळेजण. बरं, मस्त पैकी उद्याच्या कार्यक्रमाला तुमच्या सोबत आम्ही सुद्धा. हर 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 शिव महापुराण कथा, ज्यामध्ये काल चंद्राची कथा सांगितली. 26 आणि 1 27 म्हणजे रोहिणी, अशा या 27 बायकाची कहाणी आणि दक्ष राजाला दिलेला शाप. शिव परमात्म्याने सौराष्ट्र सोमनाथ या ज्योतिर्लिंगाची म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग काल झाले, आणि दक्ष राजा ज्या वेळेला रात्री झोपला त्यावेळेला भगवती त्याच्या स्वप्नामध्ये गेली, आणि माता भगवतीनं सांगितलं की मला मृत्यू लोकामध्ये यायचंय. कशासाठी? स्वर्ग लोकामध्ये भक्ती नाही बरं का, फक्त भोगाची आसक्ती आहे. पण असं एक ठिकाण आहे 3 लोकांमध्ये, स्वर्गलोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक. त्यामध्ये फक्त हे मृत्यू लोक जे आहे ना, यामध्येच भगवंताची भक्ती
करता येते, स्वर्गामध्ये नाही. ज्या कुणाला वाटतं की आपल्याला स्वर्ग मिळावा, स्वर्गामध्ये काय मनमत माऊलीने सुद्धा मागितलं, गुरु आणि लिंग, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, लिंग जंगमाची सेवा, हो 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 हो, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देही मद देवा जन्मोजननी, देही मद देवा जन्मोजन्मी, देही मद देवा जन्मोजन्मी. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, जंगमाची सेवा, हो हो हो, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देवा मला पुन्हा 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 जन्म द्या आणि फक्त गुरु लिंग आणि जंगमाची सेवा द्या, पुन्हा पुन्हा जन्म द्या. पुन्हा पुन्हा मागितला कट मृत्यू लोकांमध्ये. संतांनी सुद्धा जर पुन्हा जन्म मागितला असेल तर आम्ही कोण आहे बघ, आमचं काय बरोबर आहे का? संतांनी सुद्धा सांगितलं याच्यासाठी भक्ती केली की आम्हाला पुन्हा मृत्यू लोकात जन्म द्या. का तर स्वर्ग लोकामध्ये भोगाचे आसक्ती आणि नरक लोकामध्ये यातना आहे. मग जर सुखी कुठला असेल तर फक्त मृत्यू लोक आहे. म्हणून मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. हा उपाय आहे, हा अलभ्य हा लाभ, अलभ्य हा लाभ, अलभ्य हा लाभ, नर देहाईचा, अलभ्य हा लाभ, नर देहाईचा. लाभला तो कैसा गमाविता, लाभला तो कैसा गमाविता, अलभ्य हा लाभ, नर देहाईचा, अलभ्य हा लाभ, नर देहाईचा. हर हर अलभ्य हा लाभ आहे बघा. म्हणून माता भगवतीने सांगितलं मी स्वर्ग लोकात आहे, मी कैलासात आहे, तरी सुद्धा मला मृत्यू लोकात यायचं, शिव परमात्म्याला प्राप्त करायचं. दक्ष राजाच्या स्वप्नामध्ये गेली माता भगवती. स्वप्न सुद्धा चांगले पण महत्वाचं आहे माहिती. कुणाला स्वप्नामध्ये भूत येतात, भूत पाहिलं सांगतात काही स्वप्नामध्ये आम्हाला साप येऊ लागले, काय म्हणजे भूत येऊ लागले, काय म्हणजे संत येऊ लागले. अहो संत येऊ लागले म्हणजे तुम्ही चांगले विचार करू लागले म्हणून संत तुमच्या स्वप्नामध्ये येऊ लागले. जसे विचार आहेत ना, कारण ध्यास आहे ना, तसंच स्वप्न पडत. माता भगवती स्वप्नामध्ये गेली आणि सांगितलं मला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, पण देव साधू आणि संत कोणाच्याही पोटी जन्म घे, त्याला उचित आई वडील असावे लागतात. शास्त्रामध्ये 4 प्रकारचं बी सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये 4 प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मग साधू संत कसे येतात. ज्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे, एक प्रकार झाला. बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे, दुसरा प्रकार झाला. बी ही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे, तिसरा प्रकार झाला. बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे, चौथा प्रकार झाला. शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले. बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. एखाद्या घराण्यामध्ये कथाकार असतात, कीर्तनकार असतात,
सातवी आठवी पिढी येते, पण 7-8 जरी पिढ्या झाल्या तर त्या घरामध्ये असा एक दिवा येतो की 8 पिढ्याचं नाव घालवून टाकतो. म्हणजे बी शुद्ध आहे पण फळ कसं झालं, अशुद्ध झालं. मग त्या अशुद्ध फळासाठी काय काय आहे त्याचं वर्णन आज नकोच. दुसरं आहे बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. जसं हिरण्यकश्यप राक्षस आहे पण त्यांना भक्त प्रल्हाद आहे. राक्षस आहे म्हणजे फळ बी अशुद्ध आहे पण फळ पुढं कसं शुद्ध आहे. काही ठिकाणी बी ही अशुद्ध असतं, फळही अशुद्ध असतं. म्हणजे घरात भक्ती नावाचा प्रकारच नाही. बाप आणि लेक दोन्ही एकाच टेबलवर बसता, दोन्ही सोबतच बॉटलचं टोपण उघडता, दोन्ही ग्लासात सोबतच टाकतात आणि चेअर्स म्हणतात घेतात. तुम्ही म्हणता तुम्हाला काय अनुभव आहे, पण आम्हाला अनुभव नाही. असंच आहे, थोडी माहिती ठेवावी लागते. नाही तर असं म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती, असं नाही, थोडी माहिती असावी लागते. म्हणजे बी ही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. पण शास्त्रामध्ये चौथा प्रकार आलाय, बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. विठ्ठल पंताचे भाग्य फरक पोटी आले नाही. विठ्ठल पंताचे भाग्य थोर पोटी आले ज्ञानेश्वर, विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. हर हर मग बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. असे शास्त्रामध्ये 4 प्रकारचं वर्णन आलेलं. दक्ष राजा याच्या स्वप्नामध्ये जाऊन भगवतीनं सांगितलं, बाबा तुला भक्ती करावी लागेल. अक्षिणी आणि तुला भक्ती करावी लागेल. ठीक आहे, भक्ती भक्ती म्हणजे तरी काय, जर मुलं साधू संत यावे वाटत असतील तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातामध्ये रिमोट घ्यायचा, टीव्ही बघायची. नक्कीच आपल्या घरामध्ये साधू संत येणार, बरोबर आहे का? पुणेकर कोण माणूस म्हणजे जागे येतो. संत साधू यावे जर असे वाटत असतील तर नक्कीच आपण रील बघत बसावं. कारण डॉक्टरने सांगितले ना, आराम घ्या, बरोबर आहे. आराम सांगितलेला असतो ना, त्या आरामाचा हराम झाला. मग उठल्यापासून मोबाईल बघितला. आताची मुलं एवढी हुशार कशी, आमचेही मुलं होते 2-2 महिने आ ओ करता येत नव्हतं. आता दुसऱ्याच दिवशी नाही, जन्मल्यावर लगेच लिकरू हो करते. का? त्याला ट्रेनिंग पोटामध्ये असताना दिली, बरोबर आहे. मोबाईल वर नाही ना, त्याच्यात तेवढंच आहे का मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये चांगलं सुद्धा आहे पण ते आपल्या हातामध्ये आहे ना. तसं भगवतीनं सांगितलं, बाबा मला जन्म घ्यायचाय तुझ्या पोटा म्हणून. अक्षिणी राणीला सांगितलं, पण तुला अगोदर काय करावं लागल, भक्ती करावी लागल. आणि भक्ती भक्ती म्हणजे काय, शिवाचं नाम स्मरण. जास्त तपश्चर्या मी हमेशा सांगत असते, तप पिप करायच्या नादाला लागू नका. तप करणं आता कठीण आहे, कारण 4 विभागामध्ये आपलं जीवन विभागित केलेलं आहे भगवंताने. आता कलियुगामध्ये तर फारच कठीण आहे. 4 पर्यंत आपण पोहोचू का ना पोहोचू, पण सांगायचं काम आपलं. का 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75, 75 ते 100. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. 4 आश्रमामध्ये, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 आश्रमामध्ये आपल्याला जायचं. 1 ते 25 काय विद्या प्राप्त करायची ती करू शकता. एकदा गृहस्थ आश्रमामध्ये गेलं की सगळ्याला शक्य नाही. सगळ्याला शक्य नाही म्हणून एक टप्पे पाडलेले. 1 ते 25 पर्यंत काय अभ्यास
शिका, संस्कृत शिका, सगळं शिका. अशी घरी बसून ऑनलाईन सुविधा आता निघाली, पहिलं होती शक्यच नाही. मग ब्रह्मचर्य त्यामध्ये काय शिक्षण प्राप्त करायचं ते करून घ्या. इथं बसलेले माझ्या पुढे माझ्या बऱ्याच माता भगिनी 50 वर्ष झाले की आपल्या कमरेची चावी काढून आपल्या सुनबाईच्या हातामध्ये द्यायची. हा तुझा संसार तो बघून घेते का. 25 ते 50 पर्यंत माझा आहे. तोपर्यंत मुलांना मोठं करणं, त्यांचं पालन पोषण करणं, काय कमवायचंय ते कमवा. कितीपर्यंत? 25 ते 50. पण आता जास्त नाही बरं का, कारण सरकारला सुद्धा माहिती झालं आता जास्त नाही म्हणून त्यांनी फ्री करून टाकलं. आता जास्त वय नाही. मग 50 आणि 50 ते 75 पर्यंत काय तीर्थयात्रा करायच्या ती करून घ्या. पुन्हा शक्य नाही. वानप्रस्थ आश्रम, ह्या वनावरून त्या वनावर जा, कुठं जायचंय तिथं जा, कुठं फिरायचंय तिथं फिरा, कुठले तीर्थ करायचे ते करा. पुन्हा शक्य तो पुन्हा शक्य नाही. आणि 75 ते 100 मध्ये तर आता संन्यास म्हणजे काय ती सांगायची गरज. पुन्हा सगळा आपला पॉट पायऱ्या खाली आलेला असतो. इथं तरी जेमतेम जागा आहे, गावाकडे तर डायरेक्ट पायऱ्या खालीच. एक भक्ती करण्याचा मार्ग आहे. आणि हे ज्याला साधता आलं ना तो खरा मानव आहे. साधता आलं पाहिजे. नाही तर असं नाही आमचं म्हणणं की संसार सोडून द्या परमार्थ करा, असं नाही. या वेळेस ज्या वेळेला 25 ते 50 मध्ये तुम्ही कथा कीर्तन ऐकू शकता. जीवनामधला थोडा वेळ जर तुम्ही भगवंताला दिला ना तर 50 ते 75 मध्ये तुमचे पाय तीर्थयात्रेला वळतात. नाही तर तुम्हाला वाटतं जे बरं आहे ना तेच बरं आहे. आणखी भक्ती मार्ग सापडतच नाही शक्यतो. म्हणून एक टप्पा असतो, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता आलं पाहिजे. असे कमीच आहे. नाही तर काही जणांचं म्हणणं असतं आताच काही वय झालंय का, आज थोडं पुढं बघू नंतर, आताच काही कथा कीर्तन ऐकायचं वय आहे का. पण ज्या वेळेला जरा इकडं तुमचे पावलं पडतील ना त्याच वेळेला 75 मध्ये तुम्ही वानप्रस्थ आश्रम मध्ये जाणार. आणि तुम्हाला कितीही कुणी बोलू द्या तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. का? त्यावेळेला तुम्हाला मिथुनाचा शोध लागलेला असतो. म्हणून या अभ्यासाची अत्यंत गरज आहे. तसं भगवतीनं सांगितलं मला अक्षिणी राणीच्या पोटी यायचंय, पण तुमच्या दोघाला भक्ती करावी लागेल. काही काही जणांना भक्ती आमची गोष्ट आहे, देवाची पूजा सुद्धा करावी वाटत नाही. आम्ही किती जणांच्या घरी जातो, 8 दिवसाला एकदा देवाची पूजा करतात. पूजा सुद्धा करावी वाटत नाही का? कंटाळा. तुम्हाला एक दृष्टांत सांगूनच आज पुढे जाईल, कारण माझ्याकडे वेळ कमी. तरी सुद्धा मी दृष्टांत सांगणारच, कळणारच नाही कसं. एका गावामध्ये एक जावाई होता. जावई म्हणलं की आमच्या सासऱ्याचे कान फुटवर झालेले असतात. एक जावई होता आणि त्या जावयाला सांगितलं बाबा, आई म्हणली बाबा सासरवाडीला निघाला ना. कशामुळं? सासरवाडीला दोन गोष्टी माणूस, एक तर वैतागानं सासरवाडीला जातो. का तर तिथं गेल्यावर जावयाला फक्त आराम म्हणजे आराम, मस्त. मग अरे बाबा तुला इथं काही काम आहे का? आई तू देवाचीच पूजा करायला लावायची, काय करावं इथं? आईला फक्त सांगितलं होतं तुझे वडील कुठे गेले? वारीला गेले. मग तू काय काम कर, फक्त देवाची पूजा कर, जास्त काही करू नको. याला देवाची पूजा करण्याचा कंटाळा. याला म्हणला सासरवाडीत गेलेलं बरं, तिथं तरी आपलं आईचं खायला जावाई 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 म्हणून आईचं खायला मिळेल, मस्त काही काम नाही धाम नाही, चला म्हणला तिकडं. याला विचार केला आणि जावाई सासरवाडीमध्ये निघाला. सासरवाडीत निघाल्याबरोबर सासू दारातूनच म्हणले अगो बाई 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 किती बरं झालं माझे जावाई आले, काय टायमात आले.
ते म्हणले का सासरे जसे गावाला गेले ना तशी देवाची पूजा कोण करेल म्हणूनच प्रश्न पडला. पण तुम्ही आलात ना माझं भाग्यच मोठं. या 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 बसा 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 बारी 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 उत्पत्ती आणू अत्तर आणू मस्तपैकी पंचांग थाट माट फुलाचा सुगंध काय सांगू बाई बाई बाई. जावयाला म्हणले तुम्ही पूजा फक्त करा काही करू नका. 2 टाइम जेवायला मस्तपैकी फॅन लावून झोपायला पण देवाची पूजा करा. जावाई कशाला कंट्रोल होता पूजा. एवढं ऐकल्याबरोबर त्याचं एवढं मन मोठं झालं म्हणला आता काही खरं नाही म्हणला. पण जाऊ द्या आता आयतं खायचं म्हणल्यानंतर पूजा करणं भाग आहे. पूजा करू लागला तेवढ्याच वेळात शेजारी आली म्हणजे बाई 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 काय सुंदर पूजा केली कुणी केली. अगं माझ्या जावयाने केली. नाद करायचं नाही माझ्या जावयाचा. तुझ्या घरी अडचण आहे का? हा म्हणजे आमचे हे गेल्यापासून माझ्या मागे पूजा लागली. तुझ्या जावयाला पाठवून माझ्याही घरची पूजा करून दिली. मग हिनही बारीक बारीक उत्पत्ती आणली. हे सगळं मस्त पैकी जावयाला आता शेजारी तो म्हणला त्या पूजा पिजा करण्यापेक्षा जीव दिलेला बरा म्हणला. नकोच ती पूजाच नको. जीव दिलेला बरा. येणं म्हणला आता हिची पूजा कर. तिनं बघितली की तिची पूजा कर. हिच्या आपल्या सासूला 50 मैत्रिणी 50 जणांची पूजा करून दिवस घालवण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट आहे का? आता माघारी जाता आई पूजा करायला लावते. सासूकडे जाता सासू पूजा करायला लावते. पूजाचा तर कंटाळ आहे. एखाद्याच्या विहिरीत जीव दिला तर काय बिघडेल का? हा उठला आणि विहिरीच्या काठावर गेला. आता विहिरीत असा पाय सोडणार तेवढ्या वेळातच त्या विहिरीचा मालक आला. म्हणला वा 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 जीव का द्यायला लागले काय झालंय काय नेमकं? एवढं म्हणला सांगायसारखं राहिलं नाही. मी सांगून तुम्ही ऐकून अशी माझी कथा झाली. काय सांगावं तुम्हाला. आता मला जीव देणं भाग आहे. तो म्हणला जीव देऊ नका. 2 टाइम आईचं जीव घालतो मला म्हणाल ते पंचपक्वान्न तुम्ही फक्त आराम करा पण आमच्या विहिरीत जीव देऊ नका. मग काही नाही म्हणा घरी चला. इतकं गोड बोलला. घरी नेलं त्याला मस्त जेवायला कपडे मस्त सगळं त्याचा इंतजाम केला. आणि दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या म्हणला फक्त एक काम करा देवाची पूजा करा. कंटाळा कशाचा आला होता? पूजेचा. पुढे उभं काय राहिलं? पूजा. मग विचार करा पूजा म्हणजे कंटाळा आहे का? काय पूजा तुम्ही वाढवलं त्याच्यामध्ये जास्त नाही तर पूजा कंटाळा नाहीच. भगवंतांनी सांगितलं नाही दररोज रुद्र घ्या. ऑप्शन दिली दररोज रुद्र नका घेऊ. राहू द्या पंचब्रह्म मंत्र घ्या. सत्यो जात प्रपद्यामी सत्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाती भवे भवस्मान भव भवाय नमः. पंचब्रह्म मंत्र घ्या. जास्त काही घेऊ नका. नम सोमायचे रुद्रायचे साम्रायचे रोणायचे शंगायचे पशुपतीचे आठवण घ्या. एवढंच घ्या. ते येत नाही ना कंटाळा आलाय ना राहू द्या. नम शिवायचे शिव तरायचे एवढं म्हणा. माझा शिव तारून येणार आहे. जास्त काही करायची गरज नाही. शिवायचे शिव तरायचे शिवायचे शिव करायचे एवढं म्हणा. तेवढंही म्हणणं होत नाही ना ओम नमः शिवाय म्हणा. तेवढंही म्हणणं होत नाही ना नमः शिवाय म्हणा. तेवढंही म्हणणं होत नाही ना शिवाय म्हणा. तेवढंही म्हणणं होत नाही ना शिव 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 म्हणा. सोपं आहे. तुम्ही त्याला अवघड केलं. काय जण केले करू नका म्हणत नाही. शिव महापुराणमध्ये ज्याने 1 लाख धोत्रेचं फुल वाहिले ना त्याच्या स्वप्नात सुद्धा एवढी संपत्ती भगवंत त्याला देत असतो. मग तुम्ही व्हायचे का नाही व्हायचे का? कमीत कमी 1 फुल कमीत कमी 1 फुल. जे बिया आहे ना तुम्ही बिया हातानं काढायचं ते तसं नाही व्हायचं. त्याला फोडायचं. बघू बरोबर शक्य आहे का? नाही. मग शास्त्रामध्ये सांगितलं तसंच नाही. त्याला फोडून व्हायचं. जास्त काही नाही. अक्षरांदौलांदी व्यस्तूल दंडूल मिश्रितान अर्पयामे महाभक्त कृपया प्रसिद्ध परमेश्वरम. मग अक्षदा वाहा किती? 1 फक्त 1 अक्षदा वाहिली ना अखंड लक्ष्मी राहते. पूजा करण्याची पद्धत आहे. किती व्हायची? 1 व्हायची फक्त 1. वाहत असताना कुठं कुठं
फुलं व्हायची हा प्रश्न वेगळा आहे. भगवंताचा परिवारच ते पिंडीवर आहे. एक गणपतीला व्हायची, दुसरी पलीकडून कार्तिक स्वामीला व्हायची, मध्यंतरी अशोक सुंदरीला व्हायची, मध्यभागी हस्तकमलामध्ये माता पार्वतीला व्हायची, मग शिव परमात्म्याला व्हायची. 5 फक्त, जास्त काही जास्त पूजा करायची गरज नाही, एवढंच तर करायचंय. रुईचं फुल अतिशय प्रिय आहे. ज्यामध्ये रुईचं फुल आहे, पांढरी कनेरी आहे, पांढरी जास्वंदी आहे आणि निळी गोकर्णी शक्यतो भगवंताला एवढी प्रिय आहे ना, मग 1 महिनाभर जर तुम्हाला ते फुल नाही मिळालं तर वळूच नका. पण कमीत कमी दर शिवरात्रीला ते जर फुल वाहिलं ना तर 1 तोळा सोनं वाहिल्याबरोबर ते फुल आहे. 1 तोळा वंदन निळी गोकर्णी ही भगवंताला अतिशय प्रिय फुल आहे. त्या फुलाचं जर झाड ते वेल दारामध्ये असेल ना तर सकारात्मक तिथं ऊर्जा निर्माण होते. एवढंच नाही, ज्याच्या घरी तो वेल येतो ना, शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपल्या चांगल्या दिवसाची सुरुवात तिथून आहे. म्हणून एक तरी फुल भगवंताला वाहिलं पाहिजे. मग कुठली फुलं वाहतो? त्यामध्ये पांढरी, ज्यामध्ये 2 आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा रुई. एक निळा कलर येतो आणि दुसरा पांढरा. सफेद पांढरी औषधी सुद्धा आहे. ती रुई फक्त 1 फूल भगवंताला अर्पण करायचं, जास्त काही नाही. पांढरी जास्वंदी जी लक्ष्मीचं प्रतीक आहे, अतिशय लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. ती शिव परमात्म्याला सुद्धा प्रिय आहे. ते लाखोळी राहिली तर राहिली, पण एक तरी फूल ते भगवंताला समर्पित करायचं. त्यानंतर जाई जुई या सुद्धा सांगितल्या आणि पांढरी कनेरी अशा 5 फुलं भगवंताला अगदी मनोभावे शास्त्रामधून सांगितलेलं आहे की हे अर्पण करा, हे अर्पण करा. त्यानंतर तुम्ही काय अर्पण करायचे ते करा. शास्त्रामध्ये सांगितलं गणपतीला तुळशीचं पान अर्पण करायचं नाही, भगवतीला दुर्वा अर्पण करायची नाही आणि शिव परमात्म्याला लाल फुल अर्पण करायचं. मग तुम्ही बाकी कशी भक्ती करायची तशी करा. या भक्तीचा मार्ग आहे. आणि भक्ती कशासाठी करायची, ही सामग्री कशासाठी असली पाहिजे? ही सर्व जी सामग्री आहे ना ती शिव परमात्म्यामध्ये ध्यानमग्न व्हावं, एकाग्रता निर्माण व्हावी, यासाठी ही सामग्री भगवंताला आपण गोळा करत असतो. त्याला ज्याला म्हणतो की आपण अंगसेवा. हे स्वतःच्या देहाला त्रास देऊन आपण इकडून तिकडून जाऊन आणून जे भगवंताला अर्पण करत असतो हे अतिशय प्रिय. त्याच्यानंतर त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्र प्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एकबिल्व शिवार्पणम. 1 बिल, जास्त नाही. कारण इतकं बिल्व पत्राचा उल्लेख आलेला आहे ज्यामध्ये बिल्व वृक्ष जो आहे ना त्याच्या मुळ्या ज्या आहेत ना, त्या मुळाचं महत्व म्हणजे सगळे तीर्थ जे आहेत त्या मुळ्यामध्ये, मुळा त्याच्या मुळ्या असतात ना, कळते ना भाषा, इकडे तेच म्हणते, नाही तर काहीतरी वेगळं निघायचं. तेच म्हणते ना मुळ्या झाडाच्या. त्या झाडाच्या मुळ्याला खास करून 1 लोटा फक्त त्याला जर जल घातलं ना आणि 1 फक्त तुपाचा दिवा जर त्याच्या खाली लावला ना, त्याच्या आयुष्यामध्ये एवढा बदल होऊन जातो. शिव महापुराणची कथा सांगते, एवढं बिल्व वृक्षाविषयी माहिती आहे, एवढं सुंदर आहे. शिव परमात्मा साक्षात त्या बिल्व वृक्षाखाली असतो. हे शिवलीलामृतच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगायची गरज आहे का नाही? सगळ्यांना माहिती शिवलीलामृतचा 2रा अध्याय. का तो पारधी शिव परमात्म्याची त्याला भक्ती करायची होती का? भक्ती करण्यासाठी गेला होता का? काहीच नाही. त्याचा मांसावर त्याचं पूर्ण परिवार चालायचं. कुठल्या तर प्राण्याला मारणं आणि ते भक्षण करणं हा त्याचा व्यवसायच होता. पण त्या दिवशी शिवरात्र होती. शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कल नाही.
एक थेंबर सुद्धा पाणी नाही. एका वृक्षावर चढला, योगायोगानं तो बिल्व वृक्ष होता. त्या बिल्व वृक्षावर चढला आणि प्रत्येक प्रहरामध्ये फक्त तो म्हणायचा, हरिण बोलवण्यासाठी हर 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 म्हणायचा. शिव परमात्म्याची भक्ती नाही केली त्याने. त्याच्यामध्ये एक एक बिल्वपत्र काढायचं, त्याचं देठ खुडायचं आणि ते बिल्वपत्र खाली टाकायचं. योगायोगानं तिथं शिव परमात्म्याची पिंड होती, त्या पिंडीवर ते बिल्वपत्र जायचं आणि नकळत झालेली भक्ती. विचार करा, मग तुम्ही आम्ही हे सगळी सामग्री गोळा करण्यासाठी देह झिजवतो, बरोबर. आपली तर भक्ती जाणून बुजून केलेली आहे. भगवंत आपल्याला का प्रसन्न होणार नाही? होणारच 100%. कारण देव कसा आहे, कृपाळू, मयाळू आणि दयाळू आहे. भोलेनाथ आहे तो. प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावणार आहे तो. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणार आहे. प्रत्येकाला मागेल तो देणारा देव म्हणजे फक्त शिव परमात्मा. भगवान विष्णूकडे जरी गेलात ना तरी देव तुम्हाला मागेल ते देणारा नाही. पण शिव परमात्मा फायदा असो की नुकसान असो, मागेल ते देणारा देव म्हणजे जर कोणता असेल तर शिव परमात्मा. अशी कौश भगवान शिव परमात्मा. म्हणून प्रत्येकाने जास्त काही नाही झालं ना, नित्य आम्ही मी विचार करून सांगितलं की आम्ही कोणाच्या घरी गेलो ना तर अक्षरशः 8-8 दिवसाला पूजा असते. कधी गेलं कुठं, मग फक्त भगवंताची पूजा. आणि अशी पूजा माता भगवतीनं सांगितलं, अक्षिनी राणीला सांगितलं दृष्टांत देऊन की मी तुमच्या पोटाला येणार आहे, तुम्ही काय करा, फक्त माझी भक्ती करा. मला मृत्यू लोकामध्ये यायचंय. कशासाठी? शिव परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. तुम्ही फक्त माझी काय करा, भक्ती करा. आणि अक्षिनी राणी आणि दक्ष राजा माता भगवतीची भक्ती करू लागले. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे नमस्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. बोला, तुम्ही थांबा. क्या बात है? नारायणी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. हर 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 शिव महापुराण भगवान. माता भगवतीनं दृष्टांत दिला. त्या दोघांनी भक्ती केली आणि अक्षिनी राणीला हळूहळू हळूहळू चाहूल लागली. आणि माता भगवती ज्या वेळेला अक्षिनी राणीच्या पोटामध्ये येणार, साधू संतांचा विचारच वेगळा आहे का. साधू संत देव गुरु कुठेही जन्म घेत नाही. त्याच्या
त्याच्यासाठी भक्तीच करावी लागते, बरोबर आहे. माता भगवती पोटाला येणार कधी? कुळी कन्या पुत्र. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. दयाचा हरिक वादेवा, दयाचा हरिक वादेवा. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे भगवान की जय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे. अहो कन्या येण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला काय सांगावं? कन्या पोटाला येण्यासाठी अक्षरशः अगोदर 10 कन्याचं तरी चांगलं करावं लागतं. विचार करा, मुलगी किती जण म्हणतात उगाच जन्माला आली का? वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा. काही जणांना मुलगीच नकोय का? आता म्हणायला तो या 4-5 वर्षात मुली मिळणार नाही, मुलगीच बरी. पहिलं अगोदर म्हणायचे मुलगी नको, वंशाला दिवा पाहिजे. पण तो एक दिवा आहे ना, एकाच घरी दिवा लावतो. पण एक मुलगी 2 घरी दिवा लावते. आता मुली कशात कमी आहे? कशातच नाही. मग कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली आहे. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. विचार करा, माता भगवती अक्षिणी राणीच्या पोटाला येणार का? शिव परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि बघता बघता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ना, तो क्षण आला म्हणजे आनंदाचा क्षण होता तो. बरोबर आहे. 9 दिवस 9 महिने 9 दिवस गेले, तो आनंदाचा क्षण आला. आणि आनंदाचा क्षण आला आणि जिकडं तिकडं एकच आहे ना, त्याला खळखळ खळखळ पाणी वाहू लागला. आकाशामध्ये विजेचा कडकडाट झाला, पक्षी किलबिलाट करू लागले, देव फुलांचा वर्षाव करू लागले, देव अप्सरा नाचू लागल्या आणि गंधर्व गाऊ लागले. आणि त्या ठिकाणी त्या माता भगवतीनं त्या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला होता. जगाच्या कल्याण संतांची विभोगी देह कष्ट मग जगाच्या कल्याणासाठी संतांची जन्म, संतांचा अवतार, देवाचा अवतार, जगाच्या कल्याणासाठी माता भगवतीनं जन्म घेतला शिव परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी. निर्गुण निराकारातून सगुण साकार झाली आणि जन्म झाल्यानंतर आनंदी आनंद झाला, अप्सरा नाचू लागल्या. आणि खरं सांगावं का, थोडा तरी आपण सुद्धा आनंद व्यक्त केला आहे की नाही? कोणाचा जन्म झाला? माता भगवतीचा जन्म झाला. कशासाठी झाला? तुमचं माझं कल्याण करण्यासाठी. माता भगवती निर्गुण निराकारातून सगुण साकार झाली का? तर आपलं कल्याण व्हावं. विचार करा, आज अगोदर आनंद घ्यायचा, पुन्हा थोडी कथा सांगायची. किती सांगू मी सांगू तुम्हाला, किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू तुम्हाला, किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
गोड हसू गालात नाच गाव तालात पायी जण थरथरले जगाची गगन जगाची गगनावतरले गोड हसू गालात नाच गाव तालात पायी जण थरथरले नव्या नवरीचा श्रींगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला विचार करा कशाचा आनंद घेता हर 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 शिवरापुरा भगवान की जय कशाचा आनंद पार्वतीचा क्या बात है क्या बात है किती लक्ष सतीचा सतीचा अजून सती खंडात आहे आपण सतीचा जन्म झाला माता भगवतीचा जन्म झाला सतीचा जन्म झाला आनंद आनंद झाला विचार करा राजाला सुद्धा आनंद झाला का आपल्याला कमी ना देवाला आनंद झाला सगळे देव फुलांचा वर्षाव करू लागले अहो गंधर्वाला आनंद झाला गंधर्व गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या नद्याला खट्ट पाणी वाहू लागलं अहो पक्ष्यांचा किलबिलाट झाला आकाशामध्ये विजेचा कडकडाट झाला का माता भगवतीनं मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला एक आनंद असतो आनंद झाला पाहिजे आपल्याकडं सुद्धा मुलगी झाली की एवढा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे ऐक ना एवढा आनंद व्यक्त केला पाहिजे मुलीचा हा महान आहे महान आनंद झाला आणि त्याच बरोबर सती माता हळूहळू इतक्या सुंदर दिसायला एवढं एवढं लहान लहान लेकरू कधी संस्कार लागतात 18 वर्षाचं झाल्यानंतर आपण सांगतो की काही काही जणांना इथं सांगा वाटतं 60 वर्षाचे झाल्यावर दीक्षा घ्यायला येतात घेतातच कशाला कळत नाही 60 वर्षाचे एक 90 वर्षाची दीक्षा घ्यायला बसतात घेतात कशाला कुणाला माहिती 60 वर्षाचे
झाल्यावर खरा नियम आहे वयाच्या 8व्या वर्षी, 8व्या वर्षी मांसपिंड जो आहे त्याचा मंत्रपिंडामध्ये रूपांतर करून त्या अंगाशी आणि देहाचं आणि लिंगाचं लग्न लावलं जातं. आणि का? कानामध्ये मंत्र दिला जातो. विचार करा, इतर जणांना कळू लागलं, इतर जण सांगू लागले काय महान नाही बाबा, लिंगायत धर्म कितना महान है. कोण? प्रदीप मिश्राजी सांगू लागले. काशी जगद्गुरूंना सगळीकडून साष्टांग दंडवत घातलं त्यांनी आणि सांगितलं किती महान आहे तुम्ही, की अखिल ब्रह्मांडाचा नायक तुमच्या देहावर आहे आणि देहाला शिवालय करण्याचं जर काही काम करत असाल तर तुम्ही सद्गुणात करता, तुम्ही किती महान आहे. देह शिवालय करण्यासाठी आणि देहावर सूक्ष्म रूपाने आपल्या हातावर आलेला अखिल ब्रह्मांडाचा नायक जो पृथ्वीच्या कणाकणामध्ये जिथं तिथं तो अखिल ब्रह्मांडाचा नायक चराचरामध्ये निर्गुण निराकारामध्ये आहे, पण आपल्या हातावर सूक्ष्म रूपाने अगदी छोट्या चांदीच्या डब्बीमध्ये असं ते सांगतात. मी नाही, इतर जण लावू लागले. मग विचार करा किती महान आहे तुम्ही. 8व्याच वर्षी दीक्षा दिली पाहिजे, 8व्याच वर्षी गुरु केला पाहिजे आणि 8व्याच वर्षीपासून सांगितलं पाहिजे की जास्त नाही, 1 लोटा सर्व समस्या का हाल, 1 लोटा जल सर्व समस्या का हाल. इतकंच झालं पाहिजे. हे सोडता काही काही बायकांनी काय सांगावं तुम्हाला, गळ्यातलं लिंग काढला आणि 1 लोटा जल घेऊन मंदिरात गर्दी केली. लिंग कोण सांगितलं? पती सांगितलंय. अंगसती लिंगपती कल्पना ही मनाची, अंगावरी लिंग तुला भीती कुणाची. लिंगपती अंगसती धर्मानीती, लिंगपती अंगसती धर्मानीती. वीर जन्म बांधवांना सांगून किती, सोड अंगा सोड कल्पना ही मनाची, अंगावरी लिंग तुला भीती कुणाची. हरे हरे त्यांनाच नाही बरं का. आता हे झालं महाराज, प्रत्येक संप्रदायामध्ये गुरु केला जातो बरं का, याच नाही. प्रत्येक संप्रदाय, कुठलाही संप्रदाय असू द्या, गुरु करणं गरजेचंच आहे, असलाच पाहिजे. ते सुद्धा योग्य वयाच्या 8व्या वर्षी झाला पाहिजे. सगळ्यांना सांगितलेलं आहे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असली तर राहू द्या, 1 तरी रुद्राक्ष घाला. 1 कोणत्या संप्रदायासाठी नाही म्हणायचं, सगळ्यांसाठी 1 तरी रुद्राक्ष घाला. फक्त 1 रुद्राक्ष, जास्त सुद्धा नाही. मग विचार करा, 1 रुद्राक्ष घातला, बाळी भस्म लावलं आणि विचार करा मुखामध्ये नाव घेतलं ना, ते देह जो आहे ना तो शिवालय झाला आणि तो शिव परमात्मा झाला. कुठं जायची काही गरज आहे? कुठं जायची गरज नाही. तो सूक्ष्म रूपाने आहे आणि तो मोठा आहे विराट रूपामध्ये. मंदिरामध्ये गेला ना, जेवढा मोठा महादेव आहे ना, आपण म्हणतो बापरे बाप काय देव आहे, किती मस्त आहे. तसाच आहे ना आपल्या लिंगामध्ये, तसाच आहे ना. काशीत तोच आहे, रामेश्वर मध्ये तोच आहे. कुठेही जा काही फरक आहे का? काहीच फरक नाही. मग भस्माचं महत्व आहे. भस्मामध्ये सुद्धा प्रकार आहेत बरं का. आपण मार्केट मधून आणतो भस्म, ते भस्म घरामध्ये ठेवतो, त्याच्यावर कधीही सिद्ध केलेलं नसतं, गुरु पादोदक त्याच्यावर घातलेलं नसतं, काही नाही. ते भस्म आपण लावतो आणि आपल्याला समाधान वाटतं. पण भस्म सुद्धा एक पवित्र असलं पाहिजे. क्रियाभक्त, मंत्रविषय असे 3 प्रकारचे भस्म आहेत, ज्यामध्ये कोणतंही भस्म पण भस्म कमीत कमी लावा असा एका माणसाने संकल्प केला. काहीतरी आता या वर्षी तुम्ही, दरवर्षी तुमच्याकडे श्रावण महिन्यात कार्यक्रम असतो का? या वर्षी खाली बसलेले दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचा
उद्देश काय आहे कमिटी? महेश स्वामी का कार्यक्रम घेतात ते? का बरोबर सांगा बरं? त्यांच्याकडे पैसे जास्त झाले का? का बरं एवढा म्हणजे ताईने सांगितलं 21 दिवस ते झोप सुद्धा घेत नाही, फक्त कार्यक्रम कसा पार पडेल याच्या चिंतेमध्ये असतात. का? आता प्रश्न येतो मोठा. का बरं? हे कमिटीला काही करमत नाही का? का? काहीतरी या भक्तामध्ये बदल झाला पाहिजे. शिवनामाचा यांनी जरी उच्चार केला ना तरी आम्ही धुंदेत म्हणून त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला असतो. प्रत्येकाने शिवकथा ऐकावी याच्यामध्ये त्यांना धुंदेता वाटते. एकदम नाही त्यांना काय बोलत बरोबर आहे का? पण तरी सुद्धा सोपा असतं का कुठल्या गोष्टी? एवढा कार्यक्रम एवढ्या अशा सिटीमध्ये महागड्या सोपा आहे का हे करणं? कुणी देऊ किंवा न देऊ त्यांचा शब्द आहे. तरी सुद्धा हा कार्यक्रम घेतात का? शिवमहापुराण कथेचं 21 दिवसाचं याच वर्षी नाही दरच वर्षी करतात ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. सगळ्यांना काहीतरी घडावं, धर्माची माहिती व्हावी, सगळे धर्माने वागावे, अधर्माकडे कुणी जाऊ नये, धर्म कळला पाहिजे ही धडपड आहे सगळी. मग का तर भस्माचं महत्व कळालं पाहिजे, नामाचं महत्व कळालं पाहिजे. अनेक विविध ताईने आता उद्या कुंकुमार्चन कार्यक्रम ठेवला, त्यांना सगळं येतं, त्यांच्या त्यांनी घरी सुद्धा करू शकतात. पण सामूहिक सेवा करण्याचं वेगळं फळ आहे. का? सगळ्यांनी केलेली जी सेवा असते ना त्याच्यात समाधान आणि ताकद असते. एवढा कार्यक्रम त्यांनी ठेवला. विचार करा, व्यक्त करू शकतात त्यांना संस्कृतच्या त्या शिक्षक आहेत. मी आज व्हिडिओ बघितला, पूर्ण संस्कृत फाड 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 बोलतात. विचार करा, काही गरज आहे का? मग स्वतः करू शकतात पण ती सगळ्यांना लाभ झाला पाहिजे. स्वतःच्या देहाला इजा देऊन त्रास देऊन वेळेत जायचं ते काम स्वतः ड्युटी करून मग आपल्यासाठी वेळ काढून त्या कार्यक्रम घेतात. म्हणजे किती अनमोल वेळ आपल्याला देतात हे अगोदर विचार करा. आपण दिला पाहिजे का नाही? जास्तीत जास्त संख्येनं एक बघितलं पाहिजे. महिलांनी तर मला एवढा राग येते ना महिलांचा. महिलांनी एकमेकाचं कौतुक करावं, ह्याचा किती बेडकासारखी करू नका. तुम्हाला सांगा एका खड्ड्यामध्ये 2 बेडकं पडले. मी हमेशा उदाहरण देत असते. 2 बेडकं पडल्यानंतर त्या बेडकं पडलेली बघून अनेक बेडकं तिथं येऊन थांबले आणि ओरडायला सुरू केलं. जोरजोरात ओरडायला सुरू केलं. का? जोरजोरात ते बेडकं ओरडू लागले. त्यामधल्या एक जणाला ऐकू येत नव्हतं. त्याला वाटू लागलं की हे म्हणू लागले, अरे जोरात ताकद लाव, एक जर उडी घेतली ना तर तू सहज वर येशील. असं एक जण ज्याला ऐकू येत नाही त्याला वाटत होतं. पण हे काय म्हणत होते माहिती का? अरे आता तुमचं काही खरं नाही, तुम्ही गेले इथंच. हे ज्याला ऐकू येतं त्याला कळालं. त्याला म्हणला आता आपलं काही खरं नाही. त्यालाही सांगू लागला अरे आपलं काही खरं नाही, पण याला ऐकायलाच येत नव्हतं. कधी कधी काही गोष्टी ऐकायला येत नाही ते सुद्धा भगवंताची लीला आहे, चांगलीच गोष्ट. कधी कधी काही गोष्टी कानाच्या मागे टाकावं लागतात, काही गोष्टी कानामध्ये घ्यावं लागतात. बरोबर आहे? तसं त्या बेडकाला काही जोरात ताकद लावली आणि जे उडी घेतली का नाही ते सहज वर आला आणि दुसरा मध्येच मेला. त्याला कोणी काढलं का? काढणारे नाही म्हणा, पाय धरून ओढणारे. तसा विचार करा, आज 8 दिवस झालं फक्त नाव द्यायचंय, काय घेऊन यायचंय का, काय पैसे भरायचे का, काय द्यायचंय का, काय घ्यायचंय का, काय करायचंय नेमकं. तुम्हालाच काहीतरी देण्यासाठी हे नियोजन आहे की एक फक्त श्रीफळ तुमच्या ओटीमध्ये, ओटी तुमची भरण्यासाठी त्यांची धडपड आहे का? या महिन्यामध्ये तुम्ही सुवासिनी आहे आणि ते भाग्य तुम्हाला प्राप्त होऊ लागलं, ते नाव देण्यासाठी बाई मी नको. आपलं काही शक्य नाही ग बाई. घरी तरी थोडं एखादा सिरियल बघून फक्त कथेला आलेलं परवडलं. कुठं ते हालाही जागी तर वहिनी स्वामीला काही काम नाही, हिला काही काम नाही, ह्यांना काम नाही, काही कार्यक्रम ठेवतात. बरोबर आहे का? हो म्हणा. हा राईट, असंच. हर हर हेच अपेक्षा. काय असतं ते ह म्हणलं ना गडबडी, ज्यांचं लक्ष नसताना ती गडबडीत ह म्हणा म्हणलं की लगेच हा म्हणते, कारण त्यांचं लक्षच नसतं. हे आम्हाला लईच ओळखायला येतं.
यांचं लक्ष इथं बसून सुद्धा नाही. म्हणून कशासाठी काय केलं पाहिजे त्या बेडकासारखं नाही, एकमेकीला प्रत्येक महिलांना एकमेकीची ताकद बनवून राहिली पाहिजे. तुम्हाला वेळ नाही ना, अहो तुम्ही येऊपर्यंत आम्ही तयारी करतो, तुम्ही फक्त या ना ड्युटीवर आणि घ्या ना, आणि आपण सगळेजण मिळून करू ना हा कार्यक्रम. किती आनंद आहे, सगळं आपल्यासाठीच आहे ना, असं वाटलं पाहिजे. तसं भस्माचं महत्व मी तुम्हाला सांगू लागले. त्या माणसाने भस्म म्हणजे मी शैव धर्मामध्ये आज आहे ना, या लिंगाचं कुंकूच आहे ते भस्म म्हणजे. भस्म असं करकरीत पडलं पाहिजे, हा विचार करायला पाहिजे. मग एका गावामध्ये एका माणसाने संकल्प केला, गुरु महाराजांकडे घेऊन गेले. बाबा हा दीक्षा घेत नाही, गुरु करत नाही, याला भस्म लावायचं नको वाटतं, काहीच नाही, कुठल्या देवा धर्मात नाही, कुठल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसली मदत नाही, काही नाही. आईची मरमर असते, माझं लेकरू चार माणसात चांगलं बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, असं काहीतरी असलं पाहिजे. मग त्या लेकराला घेऊन गेली पळून तिकडे गुरुकडे जबरदस्तीनं. हे सुद्धा केलं. गेल्यानंतर गुरु महाराज म्हणले, बाबा आता गुरु महाराजांनी काढले, टकली नाही केली तरी सुद्धा दीक्षा द्यायची का? त्यांना माहित आहे टकली करायचं म्हणलं तर येत नाही, त्यापेक्षा मधली ऑप्शन काढली, राहू द्या. अरे बाबा तू काहीतरी एक संकल्प कर. तसं आपण सुद्धा असा काही शिवनाम सप्ताह वर्षातून एकदा काहीतरी एक संकल्प केला पाहिजे. या वर्षीपासून मी हे करते, या वर्षीपासून मी ते करते, असा काहीतरी एक संकल्प असला पाहिजे. समाजासाठी कुठंतरी माझा देह परोपकारासाठी मी पडते, कुठंतरी काहीतरी करते. या वर्षीपासून एवढं महेश स्वामीने दिवस रात्र झटून कार्यक्रम ठेवलाय ना, तर आम्ही काहीतरी संकल्प केला पाहिजे, तर हा ठेवलेला कार्यक्रम पूर्ण झाला. म्हणून काहीतरी संकल्प असतो. तसं त्या गुरु महाराजांनी सांगितलं, अरे काहीतरी एक संकल्प कर, लिंग पूजा कर. हा म्हणला मला होत नाही बाबा. गुरु मंत्र म्हणा, हा म्हणला मला होत नाही. अरे मग भस्म लाव, हा म्हणला मला ते भस्म पण लावणं होत नाही. अरे मग काहीतरी कर, काहीतरी करावं लागतं, समाजासाठी आपण देणं लागतं, काहीतरी कर. त्यानं म्हणला फक्त एखाद्या माणसानं जर भस्म लावलेलं असलं ना, तर ते बघितल्याशिवाय मी जेवण करणार नाही, हा माझा संकल्प. मी लावणार नाही, पण एखादा जरी मला भस्मधारी दिसला ना, तरी मी जेवायला प्रसाद घ्यायला रिकामा झालो. मी असा संकल्प करतो. त्याने तसा संकल्प सुद्धा केला. काही दिवस गेले, त्याला गावामध्ये भस्म लावलेला माणूस दिसू लागले. त्यांना लगेच प्रसाद घ्यायचा, तोपर्यंत घ्यायचा नाही. या गल्लीहून त्या गल्ली, त्या गल्लीहून त्या गल्ली. भस्म लावायला किती वेळ लागतो, लाज वाटते. काय संकल्प केला त्यानं भस्म लावलेला माणूस. मग दिसला, पण शिव परमात्मा हा भोळा आहे, पण विसर भोळा नाही. देवाने एक दिवशी परीक्षा घ्यायचीच ठरवली. त्याची परीक्षा घेतली, गावामध्ये त्याला एकही भस्म लावलेला माणूस दिसायला तयार नाही. काय करावं काय? त्याला गावातून इकडून फिरला, त्याला एकही भस्म लावलेला माणूस दिसला नाही. याला म्हणला आज आपलं काही खरं नाही, याला भूक लागलेली होती. याला म्हणला शेताच्या रस्त्यानं बघू. शेताच्या रस्त्यानं जात असताना एक माणूस दिसला गावामध्ये. त्या दिवशी गावात माणूसच दिसला नाही, हा माणूस दिसला. हा माणूस दिसल्याबरोबर त्याने इकडून एकदा वाकून बघायला सुरुवात केलं, तिकडून एकदा वाकून बघायला सुरुवात केलं, पण त्याचं कपाळच दिसायला तयार. मग काय करावं? तो जातीनं कुंभार होता, त्यानं खांदायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये तो मरला. आणि नेमकं भगवंताची लीला बघा, त्या कुंभाराला त्याच दिवशी सोन्याचा हंडा लागला हातामध्ये. हंडा लागल्याबरोबर आता याला काय बघायचं होतं? भस्म. हंडा लागल्याबरोबर त्या कुंभाराला वाटलं आपल्याला कुणी बघितलंय का, म्हणून त्याला मागं फिरून बघितलं की याला काय दिसलं? भस्म. याला जोरात मला दिसलं रे, दिसलं. काय दिसलं? कुंभार म्हणला अरे थांब, दिसलंय ना, याचं अर्ध घे, अर्ध मला, अर्ध तुला, पण कुणाला सांगू नको. हा मला आता थांबत. आता प्रश्न कशाचा? आता थांबत नाही म्हणला, आता जाणार.
जेवण्यासाठी. कुंभाराची धडपड काय होती म्हणजे भगवान शिव परमात्मा ज्याच्या पाळी भस्म कंटिन्यू असताना त्याच्या मागे धन घेऊन लागलेला असतो. हे तुझं लागेल, हे तुझं लागेल. एवढा देणारा कृपाळू दयाळू मायाळू. मग विचार करा, भस्म बघितल्याचं एवढं फळ आहे, आपल्या बाळी भस्म लावल्यानंतर काय फळ असत? बाळी भस्म लिंगाला, बाळी भस्म लिंगाला, हे बाळी भस्म लिंगाला, बाळी भस्म लिंगाला, हे शोभे रुद्राच्या नावाला, शोभे रुद्राच्या नावाला, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य देताय, धन्य धन्य देताय, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर, मुखी मंत्र पंचाक्षर. भारी भस्मलिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. म्हणजे ते शरीर स्वतः शिवस्वरूप असतं. मग विचार करा, एवढं भस्माचं महत्व आहे. भस्म लावलेला माणूस सुद्धा शिवस्वरूप आहे. त्याचं मुख बघितल्यानंतर सुद्धा धन आपल्या माग पाठोपाठ येतं. विचार करा, जास्त भक्ती करायची गरज नाही. अशी भक्ती कोण करू लागलं होतं? जिच्या भाडी भस्म आहे, जिच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचे माळ आहे आणि जिच्या मुखामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र आहे. कोण? कुठे कथा? सती. पार्वतीकडे नाही आलो, सतीकडेच आहे. कुठेही गेलं जाग्यावर यायचं, कुठं जायचं नाही, फक्त तिथंच यायचं. सती माता शिव परमात्म्याची भक्ती करू लागली आणि शिव परमात्म्याची भक्ती करत असताना भक्तीमध्ये मग्न होऊन शिव परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी सती माता हळूहळू हळूहळू मोठी होऊ लागली. आणि 8:30 पर्यंतच आपल्याला टाइम दिला, बरोबर आहे? सती माता शिव परमात्म्याची भक्ती करू लागली का? शिव परमात्म्याला प्रसन्न करू लागली. पण दक्ष राजाला शिव पसंत नाही. का? हे वर्णन अतिशय सुंदर कथा आहे, ज्यामध्ये सती माता शिव परमात्म्याला कसं प्रसन्न करून घेते. दक्ष राजाला शिव परमात्म्याचा का राग येतो? बरोबर आहे का? का राग येतो? लग्न झाल्यानंतर तो आशीर्वाद का देत नाही? आई वडिलांच्या आशीर्वादाचं महत्व काय आहे? आणि सती माता न बोलवता दक्ष राजाच्या मंडपामध्ये जाते. ही कथा उद्या, आज शिव महापुराण कथा, 6व्या दिवशीची शिव महापुराण कथा. 8:30 वाजले, बरोबर 7ला तुम्ही आता इथं यायचा. 7ला सुरू, आज सुद्धा 7ला सुरू झाली होती. बरोबर 8:30ला शिव महापुराण कथा संपणार आहे. कारण नियोजकाकडं दुसरं आपल्याला 8:30 पर्यंत टाइम दिलेला आहे. त्यामध्ये आपली शिव महापुराण कथा आतापर्यंत घेतली 9 वाजेपर्यंत, पण आता नाही, 8:30 पर्यंत झालेली शिव महापुराण कथा. माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा, राजलिंग शिवाचार्य परांडकर बाबा, माझे आई वडील, सहसासरे आणि महेश स्वामी व सर्व त्यांचे कमिटी मेंबर सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही बसलेले पुढं शिवभक्त, गायक, वादक
या सर्वांच्या चरणी 6व्या दिवशीचं वाक पुष्प वाहताना अतिशय आनंद झाला. इतिशी वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयोः अर्पित तदेन देवीशा प्रियंतां मे सदाशिव प्रियंतां मे सदाशिव. श्री वचन गुंचाचार्य